हाय हॅलो योगीज क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण काय करतो स्किन वाचवण्यासाठी आपण बाहेर पडताना शक्यतो सनस्क्रीन लोशन लावतो. पण सनस्क्रीन लोशन लावूनसुद्धा कधी-कधी आपला चेहरा काळवंटतोच. कारण की ते जरी बचाव केलं तरी सध्या इतकं ऊन वाढलेलं आहे, गरमी इतकी वाढलेली आहे की स्किनला आपण किती पण वाचवण्यासाठी प्रयत्न केला ना तरी तो स्किन टॅनिंग येतेच आहे. खूप जणांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात उन्हामुळे. कारण की उन्हामुळं काय होतं, खूप जणांची स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर लगेच स्किन टॅनिंग होते, चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि ह्या समस्येपासून परत आपण त्रस्त होतो. आता ह्यासाठी काय करता येईल, कशाप्रकारे तुमची स्किनची टॅनिंग निघून जाण्यासाठी मदत करता येईल. चेहरा काळवंडला आहे तर काळजी करू नका. हा फेस पॅक तुम्ही लावून बघा. तुमचा फेस इतका छान फ्रेश होईल की तुम्हाला स्वतःलाच छान वाटेल. आणि हा व्हिडिओ हे फेस पॅक कसा बनवला आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघावं लागेल. स्किप अजिबात करू नका. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा फेस पॅक लावल्याने तुमच्या चेहऱ्याला एक छान फ्रेशपणा येणारच आहे. परत तुम्ही एकाच वॉशमध्ये तुमच्या चेहऱ्याला छान बेस्ट रिझल्ट भेटणार आहे. फक्त 10 मिनटाचा फेस पॅक आहे. हा 10 मिनटं तुम्ही तुमच्या आयुष्यात काढू शकता. तुमच्या डेली लाईफमधल्या, बिझी लाईफमधल्या तुम्ही हा 10 मिनटंही घालू शकतात, लावू शकता. तर हा फेस पॅक लावताना तुम्ही रात्री, दिवसा कधीही लावू शकता. तुम्हाला वाटलं आहे की आता तुमचा चेहरा खूपच खराब झालेला आहे, तर त्यावेळेस तुम्ही चेहरा छान ह्या मास्कने लावा. आणि तुम्ही तुमचा मेकअप जर करायचा असेल तर ते सुद्धा करू शकता. पण छान असं हे फेस पॅक लावून तुम्ही हे करू शकतात, वॉश करू शकता. त्याच्याऐवजी तुम्ही फेस वॉश न वापरता फक्त हा फेस पॅक लावला तरी तुमच्या चेहऱ्याला बेस्ट रिझल्ट भेटणार आहे. तर हा फेस पॅक कसा बनवायचा आहे, याचे आणखीन काय काय फायदे आहे, हा फेस पॅक कसा बनवायचा आहे, त्यासाठी आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण तव्यावर मंजिष्टा 1 चमचा घेणार आहोत. 1 चमचा आपण हळद घेणार आहोत. सर्वप्रथम आपण हळद घेणार आहोत. हळदीमुळे तुमच्या चेहऱ्यावरची जी टॅनिंग आहे ती निघून जाते आणि चेहरा उजळण्यास मदत करते. त्यानंतर 1 चमचा आपण चंदन पावडर घेणार आहोत. त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे, ज्याच्यामुळे त्वचा उजळ आणि डाग रहित आणि मऊ होते. आता हे छान आपण गरम करून म्हणजे आपल्याला 1 2 मिनटं हे करायचं आहे. जर तवा तुमचा छान गरम झाला असेल तर तुम्ही बंद करून ठेवू शकता, कारण की तवा चांगला तसा गरम झालेलाच असतो. मंजिष्टा काय करतं, तुमच्या म्हणजे ब्लड प्युरिफायरचं काम करतं. त्याच्यानंतर स्किनला ग्लोविंग आणण्याचं सुद्धा काम करतं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण 1 ते 2 मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे. एकजीव करून घेतलं आहे सगळं मिश्रण. तुम्ही बघू शकता. आता मी थंड करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये गुलाबजल टाकणार आहोत. आता सध्या काय आहे, ऊन जास्त वाढलेलं आहे आणि आपल्या चेहऱ्यावर सतत गरम वाटतं आणि ह्यामुळे काय होतं, गुलाबजलमुळे चेहऱ्यामध्ये थंडावापणा येतो आणि चेहऱ्याची जी आग होत असते तर ती कमी करण्याचं कामसुद्धा करते गुलाबजल. आता ह्यामध्ये आपण काय केले, 1 चमचा बेसन टाकलेला आहे. बेसन काय करते, चेहऱ्यावरचा जो घाम आहे, त्वचेचा तेलकटपणा जो आहे तो शोषून घेते आणि चेहरा याच्यामुळे तेलकट बिलकुल दिसत नाही. आपला फेस पॅक रेडी आहे. चेहरा छान क्लीन्स करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला फेस पॅक लावायचा आहे. हा फेस पॅक आपल्याला 10 मिनटं तरी ठेवायचा आहे, 10 ते 15 मिनटं. मंजिष्टा काय करतं तर की तुमच्या मंजिष्टामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असते, जे चेहऱ्यावरचे दाग, टॅनिंग दूर करण्याचं काम करतं. तसंच ज्यांना सोरायसिस आहे, एक्झिमा आहे किंवा खाज येत असेल तर त्याने सुद्धा ह्या फेस पॅकमुळे आराम मिळतो. त्याच्यानंतर चंदन काय करतं, तुमच्या चेहऱ्याला जर डाग आलेले असेल पिंपल्सचे ते निघून जाण्यासाठी मदत करतं आणि सोबतच चेहऱ्यावर ग्लोपणा, जो नॅचरल ग्लोपणा आहे तो येण्यासाठी मदत करतं. आणि मंजिष्टा आहे ना, तुमचं चेहऱ्याचा टोन वाढण्यासाठी हे खूप छान काम करतं.
त्याच्यानंतर बेसन काय करतं, तुमच्या चेहऱ्यातली जी त्वचेतली घाण आहे, जी अशुद्ध आहे ती खोलवर स्वच्छ करते. आता हे आपण चेहऱ्याला, मानेला, हाताला सुद्धा आपण लावून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात आपल्या हातसुद्धा टॅन होतात, काळपटपणा येतो, ज्याने ह्या फेस पॅकमुळे चेहरासोबत आपली हातसुद्धा छान हे होतील. आता तुम्ही बघू शकता आपल्या एका वॉशमध्ये सुद्धा आपल्याला रिझल्ट आलेला आहे. तुम्ही बघू शकतात एकाच वॉशमध्ये आपल्याला छान रिझल्ट आलेला आहे. ज्यांना खूप टॅनिंग आली असेल त्यांनी आठवड्यातून 3दा आणि बाकीचे आपण 2दा तरी हा फेस पॅक लावला तर बेस्ट रिझल्ट भेटेल. आणि हा फेस पॅक खूप छान आहे. जर कोणी ब्राईड असेल तर त्यांनी हा नियमितपणे जर लावला ना तर लग्नापर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर छान ग्लोपणा येईल, जो नॅचरली ग्लोपणा पाहिजे नसेल तसे. बघू शकता तुम्ही चेहऱ्याला एकदम छान ग्लोवीपणा आलेला, फ्रेश आलेल्या 1 वॉशमध्येच. फक्त 10 मिनटं फेस पॅक ठेवलं होतं आपण. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही 15 ते 20 मिनटं ठेवू शकता, पण 10 मिनटे ठीक आहे. आणि चेहरा एकदम छान झालेला आहे. त्या चेहऱ्याच्या सोबत आपले हातसुद्धा छान झालेला आहे, सॉफ्ट झालेले आहे हातसुद्धा आणि चेहरासुद्धा. आणि आपल्याला हवा तसा छान बेस्ट रिझल्ट भेटलेला आहे. हा फेस पॅक तुम्ही नक्की वापरा आणि तुम्हाला आलेला रिझल्ट मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन्स बघत राहा. थँक्यू.